हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी राईट्स इथे आणि आज आलो आम्ही आता गवत काढायचं आहे बांधा बिंदाचं. प्राची त्यांना सगळ्यांना घेऊन आलो, म्हणलं चला हवामानात चेंज होतं थोडं. किती छान तूर उगून आली. हे ताईची आहे, आमची काय माहिती, आम्ही तूर लावलीच नाही. खडी खडीनं लावेली, उगली का नाही उगली ते बी माहीत नाही. आता आम्ही नवीन शेतकरी, जरा फर्स्ट टाइम आहे आमचा. मूग बी उगून आले किती छान. तिकडं ताईचं भुईमुग बी उगून आला त्या तिथं कोपऱ्यात. बाई आमची सरकी, आमचं भुईमुग असा उगला. काही श्रुती पण लावलेला आहे याच्यातला असा. चला आता काम करतो. तिथं बांध खुरपीने चालू आहे, मी पण खुरपू लागते, नाही तर आई चिडन आमच्यात. चलो आता चालली सरकी खुरपणं. तिकडं आईनी मी ते बांधाचं पूर्ण गवत काढलं. इतकं हिरवंगार झालेलं होतं ते झालं. मग आता हे बांधण्यात चालली मी. हे असा मग असं झालं. मग बांधाचं गवत झालं की सरकील आतमध्ये पाणी एवढं गवत नाही ना आतमध्ये, त्याच्यामुळे आतमधलं फास्ट होणार आहे. आणि हे जरसं कडीचंच जास्त गवत राहते. हे बाई आमच्या गल्लीतल्या सोनीबाईनी आहे ना, माझ्या मैत्रिणीने ही भाजी आणा म्हणे. हे अजून केवढंसं झाड आहे याचं, इतकंच झाड आहे याचं अजून. याला काय घोळ का काहीतरी म्हणते पण भाजी बनवते. आम्ही काही बनवली नाही अजून. ते आता मोठं होतं चांगलं ते. हे बघा इथं मूग उगून आलं. प्राचील त्यांना पण याच्यासाठी आणलं की त्यांना माहिती पाहिजे सीडची कसं काय उगून येतं. ते आमचे सर होते ना, पडळ सर म्हणून, ते वर्गात एकदा विचारू लागले पोरींना म्हणे भुईमुग कुठं येतं. पोरींना माहीतच नाही शाळेतल्या. आता सिटीच्या पोरीला काय माहिती राहतं. मग त्या म्हणायला लागल्या मला सर म्हणे तुला माहिती मी रे, तू सांगू नको. मी हसायला लागले. त्या म्हणे वरून येतो म्हणे. असं माहिती पाहिजे ना मुलींना बी. मग तेच प्रसंग मला आठवला. प्राचील त्यांना उशीर झाला आज यायला आम्हाला, त्यांना आणल्यामुळं. पण मला तुम्हाला पण माहिती होती थोडीशी कसं राहतं कसं नाही. मलाच आत्ता माहिती होईल, मीच फर्स्ट टाइम करायले. म्हणजे त्यांना पण माहिती व्हावं असं मला वाटतं, त्याच्यामुळे मी त्यांना घेऊन येते. कारण आपल्या मराठी लोकात कुठं नोकऱ्या आहे हो, तुम्ही सांगा ना. मराठी लोकात आहे का नोकऱ्या? त्याच्यामुळं मग आपलं शेतीच आपल्या लेकरांना माहिती पाहिजे, शेती विशेष आहे की नाही. त्याच्यामुळे मी त्यांना आणत असते की त्यांना पण माहिती पाहिजे, त्यांना पण करता आलं पाहिजे पुढे चालवून, आहे की नाही. मी मूग आणि हे टाकलेले तिकडे उगून आले असेल, तिकडे दाखवते मी तुम्हाला. मी तिकडे टाकले ते. हे आता आमच्या ताईचे त्यांचं आहे, यांचे उगून आले चांगले. आमच्या आधी लावेले ते. काय करायला श्रुती? पाणी प्यायली. श्रुती इथं बसली. प्राची थकली, प्राची जाऊन झोपली. आणि आमच्या जाऊबाई आणि आई तिकडं गवत काढायला. इकडं तुमचा भुईमुग असा उगून आला. सरकी कुठं कुठं उगायले अजून भुईमुग. तिथं विहीर आहे एक, इकडे एक विहीर आहे. असं वातावरण छान आहे, मस्त ना. मला खूप करमायला हल्ली गावाकडं, कारण शेतात मस्त वाटतं. काम करताना घाम गळतो पण बरं वाटतं. ते मी दाखवते तुम्हाला. हे बाई तारूबाईचं चाललं वाटाणे खाणं. हे आमच्या गावातलं घर आहे. हे इथे आहे ना बैल यांच्या मामाचे आहे. हे बघा, हे गावातलं घर आहे आमचं. नेक्स्ट डे मॉर्निंगला आम्ही गावात आलो होतो ना. असे 2 रूम आहे स्लॅबच्या. आमच्या आईने इथं छानपैकी रांगोळी काढली होती सकाळी सकाळी मस्त. आणि तर मीरा अक्काला घर सारून घ्यायची गडबड होती.
ते एक रूममध्ये आहे ना त्यांचे सासूबाई बिमार आहे ना, तर त्यांच्या सासूबाईला ठेवलेली त्यांनी. त्यांचं घर शेजारीच आहे आम्हाला. इथं चुलीवर मी भाजी काल गावाकडून आल्यानंतर सगळे खूप थकलेले होते आणि मी पण खूप थकलेली होती. आणि त्यांनी भाजी आणली, जाऊन भाजी वगैरे बनवली, सगळं पिशवीतला पसारा आवरला, सगळं ठेवून दिलं. आणि मग म्हटलं आता गडबडीत काही शूट करायचं नाही, आता स्वयंपाक वगैरे सगळं आवरून घेतलं चहा वगैरे झाल्यानंतर. आणि गावाकडून आल्यानंतर थोडं कामाच्याने पण थकतं आणि खूप लांब गाडी चालवत आणावं लागते ना मला. स्कूटीवर इतका लांब आलो आम्ही सगळे, तर ते खुरपून एकदा हात पण दुखत होता आणि गाडी असं हे करून ना गाडीने पण हात दुखत होता. त्याच्यामुळं म्हटलं आता स्वयंपाकच आवरला आणि शूट वगैरे काही केलं नाही. आता आरूबाई झोपली, मुली गेल्या शाळेत. सुकी आलूची चटणी केली होती, त्यांना पण दिली, मुलींना पण दिली. आता परत दुपारच्याला काहीतरी एखादी भाजी बनवावं लागेल, वरण वगैरे काहीतरी. आणि मग शूट काही केलं नाही. तेव्हा काल मी सनस्क्रीन काय लावलीच नाही गावाकडे गेले तर. खूप चेहरा डार्क झाला आहे. आता काहीतरी एखादी रेमेडी करते. केस पण आता मेहंदी वगैरे लावायचं काम आहे थोडंसं. खूप हे झाल्यावर लावावंच लागते. मग एखाद्या वेळेस जास्त वेळा मी लावत नाही. ते वाईट दिसले तरी चालते मला, पण मग ते केमिकलचं जास्त हे करायला मला आवडत नाही. अजून पण तुम्ही डोळ्यात बघत असाल झोप आहेत, कारण गावाकडं ना मच्छर खूप चावतात. एरवी नाही, पण पावसाळ्यात गावातल्या घरी गेलो होतो आम्ही, तर तिथं खूप मच्छर चावले. बाप मला, मी यांना म्हटलं होते रात्री कचवा आणा गावात गेलो तेव्हाच. पण माणसं ते माणसंच असतात, आपण सांगितलेलं काम करून ते माणसं कशी मग, नाही का. त्यांनी काही आणलाच नाही आणि रात्रभर मला मच्छर चावले, काही झोपच झाली नाही. आरूबाई पण काही झोपली नाही एवढं व्यवस्थित आणि मला पण काही झोप झाली नाही. आणि नेक्स्ट डे खुरपलं, तर काही एवढी व्यवस्थित झोप झालीच नाही. आता सगळं भांडे वगैरे केले, आता सगळं काम आवरून घेते, हे करते. तर काल मला काही ब्लॉग एंड करता आलाच नाही. आजचा ब्लॉग ज्यांना आवडला ना, त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. बाय बाय.